लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि आज ते लोकशाहीचा वाढदिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन. पण आपल्या वाढदिवसाला गिफ्ट काय मिळते माहिती? अपघातांमध्ये जाणारे निष्पाप जीव, सरकारी रुग्णालयांमधली दुर्गंधी, सरकारी शाळांची टाळेबंदी, महागडे मोबाईल रिचार्ज, वाढलेली लाईट बिले, झाडांची कत्तल आणि सामान्य माणसाला दिली जाणारी गुलामासारखी वागणूक. हे खरंच लोकांनी चालवलेली व्यवस्था आहे की फक्त लोकांच्या नावाखाली चालणारी राजकीय सोय? मुळात प्रश्न असा आहे की आपल्या देशातली जनता जिवंत आहे का, की फक्त मतदानाच्या दिवशी यांची एवढी मतं त्यांची तेवढी मतं मोजण्याची आकडेवारी झाली? परदेशी पाहुण्यांसाठी ग्रँड टूर सायकलची असली तरी अगदी IPS अधिकारी सुद्धा तैनात होते. आणि एरवी ट्रॅफिकमध्ये सामान्य माणूस अडकल्यावर साधा ट्रॅफिक हवालदारही नसतो. आपल्याला टिश्यू पेपर सारखं वापरून फेकून दिलं जाते असं नाही का वाटत? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आज आपलं मत सुद्धा आपलं राहिलं नाहीये, तेही चोरलं जात आहे. कधी पैशाने, कधी भीतीने, तर कधी खोट्या आश्वासनांनी. जर लोकशाही जिवंत राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर व्यक्त व्हायला शिका, बोलायला सुरुवात करा. विरोधी पक्ष झोपलेलाच आहे, पण तुम्ही जागे राहा आणि अन्यायाविरुद्ध बोला. हीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी आदरांजली असेल. प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.